मी भक्ती पांचाळ तुमच्या समोर एक पात्री सादर करणार आहे, ज्याचं नाव आहे फुटला रे फुटला पेपर फुटला. तीच चूक केलीस ना रे, पुन्हा फुटला असणार रे व्हॉट्सअपवर. तुला काय वाटतं फक्त तुझ्याच प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतात का मला? अरे वर्षभर डोक्यात 7 विषय, त्याचे इंटरनल एक्सटर्नल प्रोजेक्ट सबमिशन्स, बाप रे पेट्रोल घालून बसलेत सारे. तुला काय वाटतं फक्त तुझ्या एकट्यावर तोंडाची तयारी करत नसतो रे आम्ही. तुला माहितीये तू याच्या आधी ते माझं काय चालू होतं ते? काय शेवटचं वर्ष वाटतं. जोर लाव मग यंदा. MPSC ची तयारी कर साइड बाय साइड. बाहेरच्याची तोंड दाखवून झाली की घरचे असतातच तोंड टाकायला. अगं तो शेजारचा तन्मयचा MS करण्यासाठी US ला चाललाय. आपण काय दिवे लावायचे ठरवले? मी नाही तर चिडून सांगूनच टाकलं मी पण करणार आहे MS. ते MSCIT उल्हासनगरला जाऊन. त्यानंतर घरचे काय बोलले तेवढं सांगायसारखं नाहीये. असं तुला माहितीये मी आमच्या शाळेत ना एकांकिका स्पर्धा, स्किट्सच्या स्पर्धा अशा सर्व स्पर्धेत भाग घेत असते. तरी आमच्या शाळेच्या भिंतीवर कुणाच्या तरी सांगण्यावरून जाहीर निषेध घेणार सभा, आमगणन, मेणबत्ती मोर्चा अशा सगळ्याचे पोस्टर लावलेले आहेत रे. ह्या सगळ्यामुळे नाही रे वेळ मिळत मला अभ्यास करायला, नोट्स कंप्लीट करायला. मी काय करू? तुला माहिती तू येणार म्हणून ना जाम गाजावाजा झाला होता. आमच्या वर्गातल्या पहिल्या बेंचवरच्या फलक प्रथमेश पासून त्या शेवटी आपल्या टपरीवर आयुष्य उडवणारा मंदार पर्यंत प्रत्येक जण टेन्शन मध्ये असतो. शिकणं म्हणजे रमणे नाही, दमन झाले बाळा. सतीश दराळे ते काय म्हणतात माहितीये? एक मुलगा सरांना म्हणाला, फेकून दप्तर शिकावे वाटते. असं मोकळं कधी शिकता येईल का रे? शिक्षण हे परीक्षेत उतरण्यासाठी नाही तर ज्ञानात भर घालण्यासाठी असतं. तुला माहिती तू याच्या आदल्या दिवशी ना मी चक्क रात्र जागून काढली, फुल नाईट मारली. का म्हण काय दुसरा कुठला ऑप्शनच नव्हता ना माझ्याकडे. तरी आमच्या शाळेतल्या स्मार्ट मुली गेल्या सरांना विचारलं, कुठला चॅप्टर इम्पॉर्टंट आहे? सगळे सरांनी एका शब्दात उत्तर दिलं, आपलं नाव मुक्ता मामी म्हणते तसंच आहे. जसं मनात येईल तसं राहायचं. जगलं तरी आपल्या जीवावर आणि बुडलं तरीही आपल्या जीवावर. फक्त तुझ्या प्रश्नाची उत्तर देता यावीत ना म्हणून डोळे लाल करून घेतले. तुला माहितीये तू ना खूप सोपा गेला होतास. एक्स्ट्रा सप्लिमेंट पण घेतलं होतं. तुला माहितीये मला परीक्षेच्या दिवसात ना फार वाईट साईड स्वप्न पडतात. म्हणजे परीक्षेची वगैरे आणि अजून मी घरातच हरवलं बहुतेक. तुला नाही काय वाटत आम्हाला भेटल्यावर भीती? कशी वाटणार? तू तर भीती लाज सगळं सोडूनच आलेला आहेस. कसला सालर फुटतोस रे तू. होण मस्त वाटतं. घेतलं तर आई जा दे, इथे आपल्याकडे तर आहे. हे बरं ना तू येणार आणि आम्ही व्हॉट्सअप बंद करायचं, तरी तू त्या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये, त्या ग्रुपमधून त्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड व्हायचं. मी ऐकलंय की तुझ्या फुटण्या मागे काय फ्यूज, सिक्युरिटी गार्ड्स होते म्हणे. सगळं एकमेकांच्या संमतीवरच चालत असतं. हाती मनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात माणूस ज्याच्या त्यालाच दुःख द्यावे. आमचे शिक्षण मंत्री म्हणाले, पेपर फुटण्याचा प्रकार म्हणजे शिक्षण विभागाने आपला विश्वास गमावण्यासारखे आहे. बघ बाबा त्यांची पण इज्जत आता तुझ्याच हातात आहे. तुला खरंच कळत नाहीये का रे? तुला ना आमच्या वर्गातल्या स्मार्ट मुलीसारखी सवय आहे. दिसायची आणि मिरवायचीच घाई असते. पण मला तुला तिसरी बेल झाल्यावर सोडवायचंय, मोबाईलची बेल झाल्यावर नाही. तुला खरंच करत नाहीये का रे? व्हॉट्सअप करू केलं असतं पण बंद आहे 2 दिवसापासून. तू येणार म्हणून थँक्यू.